टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आजच्या या पत्रकार परिषदेचं औचित्य आहे 8 मार्च रोजी असलेला जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांकडून केल्या जाणाऱ्या उपक्रमाला प्रोत्साहन देणं। मी पहिलं तर व्यासपीठावर उपस्थित असलेल्या ज्यांनी हा उपक्रम हातात घेतले त्यांचं इंट्रोडक्शन देतो। सौभाग्यवती नीता लाड, सौभाग्यवती मेधा जोसेफ आणि श्रीमती सुजल पटवर्धन या तिघीही एम्बार्क नावाचं एक असोसिएशन चालवतात वर्ल्ड वाईड, ज्या एम्बार्कच्या माध्यमातून जगभरामध्ये भारतीय स्त्रिया नोकरी करणाऱ्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना एकत्रित करून लॉंग ड्राईव्हच्या कन्सेप्टवरती हे काम करतात। क्रॉस कंट्री ड्राईव्ह करतात, देशांतर्गत ड्रायव्हिंग करतात। असे अनेक ड्राईव्ह्स त्यांनी केले आहेत, ज्याच्यामध्ये नॉर्थ ईस्टमध्ये त्यांनी संपूर्ण ट्रॅव्हल केलं आहे, पंजाबमध्ये केलं आहे, हिमालयमध्ये हिमाचल प्रदेशमध्ये ज्याला अतिशय डेंजर ड्रायव्हिंग म्हणतात ते स्पीटी व्हॅली देखील त्यांनी केलं आहे, लडाख दिल्ली ते लडाख देखील ड्रायव्हिंग केलेलं आहे। नागालँडमध्ये हॉर्नबिल फेस्टिवल असतो, तो हॉर्नबिल फेस्टिवल देखील अनेक महिलांना एकत्रित घेऊन तो हॉर्नबिल फेस्टिवल देखील नागालँडमध्ये ड्राईव्ह केलं आहे। भारतापासून थायलंडपर्यंत जाण्याचं देखील ड्रायव्हिंगचं काम केलं आहे। तसंच सगळ्यात मोठा रेकॉर्ड ब्रेकिंग जर ड्रायव्हिंग केली असेल तर ती भारतापासून स्पेनपर्यंत जाण्याची 55 दिवसाची ड्रायव्हिंग देखील या महिलांनी आणि इतर अनेक महिलांनी एकत्र मिळून केली आहे। न्यूझीलंडमध्ये ज्याला सिल्क रूट म्हणतात तो सिल्क रूट देखील यांच्या माध्यमातून केला आहे, मंगोलियामध्ये केला आहे, स्कॉटलँडमध्ये केला आहे। असे अनेक ड्रायव्हिंगचे उपक्रम करत असताना यांचं उद्दिष्ट असतं की किमान 50 महिला ज्या व्यावसायिक आहेत किंवा एखाद्या कंपनीच्या CEO आहेत किंवा कंपनीच्या मोठ्या पोझिशन्सवरती आहेत, यांना एकत्रित करून एक ग्रुप बनवून ते ड्राईव्ह करतात। ड्राईव्ह करत असताना त्याच्यामागे त्यांची 3 ते 4 प्रमुख उद्दिष्ट असतात, ज्याच्यापैकी पहिलं उद्दिष्ट असतं की ज्या विभागामध्ये ते ड्राईव्ह करतात त्या विभागामध्ये आदिवासी पाड्यामध्ये जाऊन मेडिकल कॅम्प करणं, महिलांमध्ये वुमन कॅन्सर किंवा ब्रेस्ट कॅन्सरमध्ये जागृती निर्माण करणं, लहान मुलींना सॅनिटरी नॅपकिन पॅड आणि त्याच्या अवेअरनेसबद्दल कॅम्पेन करणं आणि स्वच्छता अभियान आणि रोड सेफ्टी अशा 5 विषयावरती ते सातत्याने काम करतात। आणि आतापर्यंत केलेल्या अनेक उपक्रमातून आमची एक संस्था आहे अंत्योदय प्रतिष्ठान आणि दुसरी संस्था आहे मी मुंबई अभियान, यांच्या ड्रायव्हिंगच्या पॅशनमधनं सार्वजनिक उपक्रम आणि सामाजिक उपक्रम राबवण्याचं काम ह्या संस्था करतात। आणि ह्यातून येणाऱ्या उत्पन्नातून हे अनेक प्रकारचे मुलींचे आरोग्याचे शिक्षणाचे उपक्रम हे त्या माध्यमातून सातत्याने राबवत असतात। आता दिनांक 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त काश्मीर ते कन्याकुमारी या 3700 किलोमीटरचा प्रवास हा 10 दिवसात जवळजवळ 50 महिला एकत्रित मिळून करणार आहेत। आणि त्याच्यासाठी त्यांना स्कॉडा इंडिया जी गाडी बनवणारी कंपनी आहे स्कॉडा, त्या स्कॉडा इंडियाने 25 गाड्या या 10 दिवसासाठी 12 दिवसासाठी त्यांना स्पॉन्सर्ड म्हणून दिल्या आहेत, सेफ्टी ड्राईव्ह म्हणून दिलेल्या आहेत। आणि ज्या पद्धतीमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदीच्या माध्यमातून नितीन गडकरी साहेबांनी सडक सुरक्षा अभियान 2025 हा जो उपक्रम हातात घेतला आहे, तर तो सडक सुरक्षा अभियान 2025 हा देखील या माध्यमातून करणार आहे। या व्यतिरिक्त हा प्रवास जो काश्मीरपासून सुरू होईल तो काश्मीरवरून जम्मू, जम्मू करून अंबाला, पंजाब अंबाला, अंबालावरनं दिल्ली, दिल्ली करून ग्वाल्हेर, ग्वाल्हेर करून नागपूर, हैदराबाद, बँगलोर असं करत करत ते कन्याकुमारीपर्यंत जाणार आहेत। आणि ह्या मधल्या टप्प्यामध्ये 10 दिवसामध्ये 9 रात्र यांचा काही ठिकाणी मुक्काम राहणार आहे। त्या 9 रात्रीच्या मुक्कामामध्ये किमान 4 कार्यक्रम त्यांनी स्वतःसाठी आयोजित केलेले आहेत। त्याच्यामध्ये सर्वात मोठा कार्यक्रम आहे रोड सेफ्टी अभियान तर आहेच,
पण रोड सेफ्टी अभियानाबरोबर स्वच्छता अभियान देखील अनेक ठिकाणी ते करणार आहेत. त्याचबरोबर नागपूरमध्ये नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटला भेट देऊन तिकडच्या मुलींबरोबर, कॅन्सरग्रस्त मुलींबरोबर, महिलांबरोबर एक चांगला वेळ घालवून त्यांना देखील आर्थिक सहाय्य काय करता येईल का याबाबतीत देखील ते चर्चा करणार आहेत. आणि त्या माध्यमातून कॅन्सरग्रस्त मुलींना आणि महिलांना तिकडे कशी मदत होईल यासाठीचा त्यांचा प्रयत्न आहे. साऊथमध्ये हैदराबाद किंवा बँगलोरमध्ये एक मेडिकल कॅम्प करण्याचा त्यांचा विचारधीन आहे आणि तो देखील मेडिकल कॅम्प त्या ठिकाणी एखाद्या आदिवासी वस्तीमध्ये किंवा एक गोरगरीब वस्तीमध्ये करायचा त्यांचा प्रयत्न राहील. आणि कन्याकुमारीमध्ये पुन्हा एकदा रामेश्वर टेम्पल येथे स्वच्छता अभियानाचा कार्यक्रम हे त्या माध्यमातून निश्चितपणे करणार आहेत. मला अतिशय आनंद वाटतो आहे की या सगळ्या कार्यक्रमामध्ये अंत्योदय प्रतिष्ठान आणि मी मुंबई अभियान हे एम्बार्कबरोबर आम्ही जोडलेलो आहोत. स्कॉडा इंडियासारखी कंपनी यामध्ये आम्हाला सहकार्य करते. अनेक CSRच्या माध्यमातून यामध्ये मदत केली गेली आणि आमचा प्रयत्न आहे की जम्मू काश्मीरचे गव्हर्नर सन्माननीय सिन्हा साहेब यामध्ये आम्हाला फ्लॅग ऑफसाठी काश्मीरमध्ये मदत करतील. तसंच काही महिलांना त्यांनी भेट द्यावी आणि हा उपक्रम समजून घ्यावा म्हणून देखील आम्ही त्यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे. तशाच पद्धतीमध्ये अनेक राज्यामध्ये वेगवेगळ्या महिला मंत्री किंवा महिलांमध्ये काम करणाऱ्या प्रमुख व्यक्ती ह्या अनेक राज्यामध्ये यांची भेट घेणार आहेत आणि त्या पद्धतीमध्ये हा जागतिक महिला दिन 10 दिवसाच्या अतिशय उत्तम पद्धतीमध्ये यशस्वी करण्यासाठी महिला सक्षमीकरण, महिला आरोग्य, महिलांचं आणि मुलींचं शिक्षण या विषयावरती काम करण्यासाठी हा जो प्रयत्न एम्बार्क मोटर वर्ल्ड जो सादर करत आहे त्यासाठी मी नीता लाड, मेधा जोसेफ आणि सुजल पटवर्धन या तिघांना मनापासून शुभेच्छा देतो. आणि हा कार्यक्रम अतिशय यशस्वीपणे 10 दिवसात 50 महिला पार करतील आणि यामध्ये किमान 1000 लहान मुलींना, महिलांना आरोग्याच्या माध्यमातून, शिक्षणाच्या माध्यमातून, स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून मदत होईल. आणि देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजींचं जो सडक सुरक्षा अभियान आहे त्या सडक सुरक्षा अभियानामध्ये देखील एक फार मोठं योगदान यामध्ये केलं जाईल याची मी खात्री व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा आपण इथे आलात त्याबद्दल आपलं आभार मानतो आणि या सर्व एम्बार्कच्या मंडळींना पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. निश्चितपणे आपला हा विषय योगायोगाने माननीय सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारजी, मुख्यमंत्री साहेब आणि आम्ही एकत्र असताना हा विषय चर्चा झाली होती. मला वाटतं 2 मार्चला रवींद्रनाट्य मंदिरचं उद्घाटन आहे, ते देखील नवीन स्वरूपात आपल्या सगळ्यांसमोर येतं आहे. आणि निश्चितपणे सन्माननीय आशिष शेलार 2 तारखेला रंगभवनच्या देखील डागडुगीची आणि पुनर्निर्माणाची घोषणा करतील आणि त्या बाबतीतला पत्रव्यवहार देखील मी आशिषजींशी करतो. आणि निश्चितपणे येणाऱ्या या महिनाभरात रंगभवनची देखील का ते अडलं आहे, कशासाठी अडलं आहे, हे सांस्कृतिक मंत्री निश्चितपणे त्याची काळजी घेतील आणि ते राज्य सरकारच्या माध्यमातून केलं जाईल अशी मी आशा व्यक्त करतो. आपण हे 2015 मध्ये ही कंपनी चालू केली. पूर्णपणे सेफ आणि इन्क्लुझिव्ह ट्रॅव्हल करता यावं महिलांसाठी हा एक उद्देश होता. महिला जेव्हा रोड ट्रिपला बाहेर पडतात किंवा जे फिरायला बाहेर पडतात त्यांना खूप चॅलेंजेस येतात, खूप अडचणी येऊ शकतात आणि ही कंपनी 3 महिलांनी चालू करून 3 महिला हे राबवत आहेत हे सगळं. त्यामुळे त्यांच्या अडचणी, त्यांचं सगळं समजून घेऊन त्यांना जास्तीत जास्त घरातून बाहेर पडता यावं, काही चॅलेंजेस असतील त्यांना फेस करून हे करता यावं, हा सगळा प्रयत्न चालू आहे गेले 10 वर्ष. यावर्षी आपण 10व्या वर्षात एंटर करतोय ही कंपनी. आणि प्रायमरीली जास्तीत जास्त सोलो विमेन आमच्याबरोबर जुळतात कारण त्यांना ते सेफ वाटतं, त्यांना ते खूप कम्फर्टेबल वाटतं. आणि अजूनपर्यंत 200हून अधिक महिला आपल्याबरोबर जुळलेल्या आहेत वेगवेगळ्या फायदे. पूर्ण ऑल विमेन ट्रिप होती. पहिली जरी 2019 मध्ये आपली कंपनी पहिली होती ते करायला. आणि आता आपण काश्मीर टू कन्याकुमारी करतोय. ह्या वर्षी आपण द गोल्ड रूट नावाची एक सिरीज चालू करतोय जी पूर्णपणे डेडिकेटेड टू ऑल विमेन सेल्फ ड्राईव्ह रोड ट्रिप्स असणार आहे. म्हणजे पूर्णपणे फोकस्ड ऑन ऑल विमेन असणार आहे. त्याचं कारण हे ऑल विमेन रोड ट्रिप्स किंवा ऑल विमेन ग्रुप्स तयार होतात
त्याच्यात एक वेगळी सेफ्टी, वेगळा कम्फर्ट, वेगळा आनंद असतो. फॅमिलीज आर मोर कम्फर्टेबल. त्या दृष्टीने हे चालू केलेलं आहे. त्या बोल्ड रूट खाली काश्मीर टू कन्याकुमारी 8 मार्चला सुरू होते. ती तो पहिला एलेमेंट आहे, पहिली आपली ऑफरिंग आहे आणि इथून पुढे अजून बऱ्याच शाळा होत राहतील. 9 वर्षापर्यंत अंत्योदय तुमच्यासोबत जोडल्या जातो. भविष्यातला प्रवास कसा असेल? अजून खूप काम करायचंय, खूप काम अंत्योदयाबरोबर पण करायचंय. जास्तीत जास्त जेवढे आपण ह्याच्यातनं माणसं जोडू शकतो ते जोडून आपल्याला जितकं आपण सपोर्ट करू शकतो तेवढं करता येईल. आणि इथून पुढे बेस वाढवायचाच आहे इंडियात आणि अब्रॉड दोन्हीकडे आपल्याला जास्तीत जास्त काम करायचं. घरात राजकारणाचं असं उत्सव वातावरण असताना अशा पद्धतीच्या उपक्रमामधून तुम्हाला किती आनंद मिळतो आणि नक्की मोठं काय की एवढा मोठा ग्राउंड ड्राईव्हचं आयोजन करण्यासाठी? म्हणजे मी आता यांच्याबरोबर आम्ही 10 वर्ष प्रवास करतोय. त्याचे आता घरातलं राजकीय वातावरण माझ्या वडिलांपासून मी बघत आली आहे, पण तरीसुद्धा घरातलं म्हणजे जर आमच्यासारख्या स्त्रिया नाही पडल्या तर बाकीच स्त्रिया पण बाहेर पडू शकत नाही. पण जर तो आम्ही प्रयत्नात असतो की सगळ्या महिलांना एकत्र घेऊन जाण्यासाठी. आज मी जर पुढाकार घेतला तर माझ्याबरोबर माझ्या अजून ज्या पॉलिटिशियन घरातल्या मंडळी आहेत त्या पण बाहेर पडायचा प्रयत्न करतात. रोज विचारतात की तू एकटी कशी काय करते. तर मी माझं चॅलेंजिंग त्यांना सांगून त्या पण निघतायत बाहेर. सगळ्या आमदारांच्या पत्नीची काही टूर काढण्यासाठी त्या सगळ्या माझ्या आता मागे लागल्यात. कारण रोज आत्ताच मी त्यांना भेटून आली आणि त्यांना कळलंय की मी परत चालली आहे. तर त्या मला म्हणाल्या की नेक्स्ट आमच्यासाठी आधी तू छोटी काढ मग आपण मोठ्याला जाऊया. सर आम्ही त्या प्रयत्नात आहोत की सगळ्याच महिला निघाल्या पाहिजेत. म्हणजे असं नाही की ज्या जॉब करतात त्याही आणि ज्या घरात बसल्या आहेत, ज्या घरात त्यांना नाही बाहेर पडतायत, घरात हे चॅलेंजिंग असतात, मुलांचं पण बघायचं आहे, नवऱ्याचं बघायचं आहे, त्यांनाही सांगतो 10 दिवस आजकाल बेअर करू शकतात जेंट्स आणि मुलं पण. तर त्याने निघा आणि स्वतःसाठी जगा. स्वतःसाठी आम्ही जेव्हा बाहेर पडतो तेव्हा आम्हाला कळलं की आम्ही हे एवढं चॅलेंजेस कसे काय करतो आणि त्याच्यामुळे आपण अजून घरात अजून काही घरात वेगळे चॅलेंज ह्या इतक्या वेगवेगळ्या बायका आम्हाला भेटतात किंवा वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातल्या ज्या बायका त्यांचे अनुभव सांगतात. त्याच्यातून आम्ही पण नवीन काहीतरी शिकतो. त्याही आमच्याकडनं काहीतरी नवीन शिकतील. त्यामुळे आम्ही सगळ्यांना घेऊन चालायचा प्रयत्न करतो. ह्यावेळेस आमच्यावर 17-18 ज्या महिला आहेत त्या तर जॉब पण नाही करत आहेत, त्या घरात बसल्या, त्यांना घेऊन जातोय आम्ही. या मोहिमेच्या महिलांचा सहभाग असणार आहेत त्या महिला फक्त मुंबईच्या की मुंबईच्या बाहेरच्या पण? मुंबईच्या बाहेरच्या पण आहेत. ऑल ओव्हर इंडियाच्या आहेत. देशातनं माझी एक मैत्रीण दुबईवर येते. लुधियाना, बँगलोर, ओडिसा, पुणे, दिल्ली, कोची सगळीकडे येतात ह्या ड्राईव्हसाठी. आपल्या समाजात ज्या बायनरीज आहेत त्या ब्रेक करण्यासाठी तुम्ही एक चांगला एक्झाम्पल क्रिएट करताय की बायनरीज ब्रेक करून वुमन्सनी पण ड्राईव्ह केलं पाहिजे. पण 10 वर्षात फक्त तुम्ही जसं म्हटलं की 200 अधिक महिला सहभागी झाल्या, तर तुम्हाला असं वाटत नाही का की अजून काहीतरी कार्यक्रम करून आपण अजून जास्त महिलांपर्यंत पोहोचवलं पाहिजे? आणि ते कार्यक्रम जर तुम्ही विचार करत असतील तर तुमच्या डोक्यात अशी काय कल्पना आहे की ते कार्यक्रम कसे असावेत किंवा कसे असतील? अगदी बरोबर प्रश्न आहे आणि खूप ह्या वर्षी तर स्पेशली बरेच प्लॅन्स आहेत. जवळजवळ 6 ट्रिप्स आपण ऑल विमेनच्या अनाऊन्स करतोय. त्याच्यात मंगोलिया आहे, त्याच्यात इंटरनॅशनल ट्रिप्स आहेत, त्याच्यात इंडिया ट्रिप्स पण बऱ्याच आहेत. आपण एक कम्युनिटी फॉर्म करतोय ह्याच्यात. आता आपण गेल्या 2-3 वर्षात बघितलं तर खूप महिला ज्या इंडियात आहेत, नॉट जस्ट बॉम्बे पण इंडियात आहेत, त्या खूप ऍडव्हेंचरमध्ये एंटर करायला चालू केलंय. सॉरी मी हिंदी इंग्लिश जरा चालू केलं त्यांनी. आणि त्यांची एक कम्युनिटी फॉर्म करणं कुठेतरी गरजेचं आहे जिथे ते येऊन त्यांचे एक्सपिरियन्सेस शेअर करू शकतात, वेगवेगळे अनुभव घेऊ शकतात आणि एका सेफ आणि कम्फर्टेबल एन्व्हायरमेंटमध्ये त्यांना मनसोक्त एन्जॉय करता यावं, त्यांना मनसोक्त एक्सपिरियन्स करता यावं. एक खूप ट्रान्सफॉर्मेशनल जर्नीज असतात त्या. खूप वेगळ्या परिस्थितीतनं येऊन खूप वेगळ्या मनस्थितीत परत जातात आणि ते जो ट्रान्सफॉर्मेशन आहे त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे. खूप जणांनी, खूप महिलांनी येऊन सांगितलं की खूप वेगळं वाटलं या ट्रिपवर येऊन आणि खूप लाईफ चेंजिंग झाली आहे ट्रिप. त्याच्यावर फोकस आहे. तो अनुभव जास्तीत जास्त महिलांना यावा येत्या काही वर्षात हा प्रयत्न राहील आणि एक खूप मोठी कम्युनिटी बिल्ड केली जाईल इन दिस कम्युनिटी.
आणि सोबतच मला असं वाटतं की प्रत्येक महिलेचा एक वेगळा प्रवास असणार आणि एक वेगळी अचिव्हमेंट असणार. तर मला असं वाटतं की जर त्या प्रत्येक महिलेचा जर त्यांना हवं असेल किंवा त्यांना पटत असेल तर तो प्रवास जर समजावून करून आपण जर लोकांपर्यंत पोहोचवू शकलो तर कदाचित अजून इन्स्पायरिंग असेल. निश्चितपणे आपण जो प्रश्न विचारला तो आमच्या डोक्यात होताच की प्रत्येक महिलाच्या स्वतःची एक जीवनशैली आणि तिच्या जीवनाचा एक प्रवास असतो. ह्या जीवनशैलीचा इतिहास एकत्रपणे करून त्यांच्या जीवनाचे अनुभव एकत्रित करून, कारण आम्ही लहानपणी जी पाहिली ती आमची आई नोकरी करून आम्हाला मोठं करणारी होती. आत्ताची प्रत्येक महिलाही कुठला व्यवसाय करते, नोकरी करते. काही महिला घरात जरी असल्या तरी त्यांचे स्वतःचे ड्रीम्स असतात. अशा अनेक महिलांचे अनुभव एकत्रित करून त्याचं एक कॉफी टेबल बुक निश्चितपणे आमच्या विचारात आहे, ते आम्ही करावं. दुसरं, मगाशी यांनी जसं माझ्या बायकोला प्रश्न विचारला की तुमची इच्छा आहे का की अजून महिलांनी यावं, तर प्रथम मी माझ्यापासूनच म्हणून सुरुवात केली आहे. लोकासागे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडा पाषाण असं नको. त्यामुळे पहिलं तर मी माझ्या बायकोला सोडायला सुरुवात केली. त्यामुळे माझी बायको बाहेर गेली तर मी लोकांना सांगू शकतो की बाबा तुमच्याही बायकांना तिच्याबरोबर पाठवा. त्यामुळे तुमच्याही बायका येऊ शकतात. त्यामुळे तुम्ही काही चिंता नाही. जसं मगाशी नीतानी सांगितलं की आत्ताच्या या ट्रिपमध्ये जवळजवळ 17 ते 18 महिला अशा आहेत की ज्या खरोखर आर्थिक बोज घेऊ शकत नाही. तर अशा महिलांसाठी एम्बार्कच्या माध्यमातून आणि अंत्योदयच्या माध्यमातून त्यांची व्यवस्था ही ह्या 3 महिलांनी आणि त्यांच्या कंपनीने केलेली. त्यामुळे असं नाही की फक्त उच्च शिक्षित महिलाच पाहिजे, कमवणारीच महिला पाहिजे. ज्यांना खरोखर समाजाच्या प्रवाहामध्ये यायचं आहे आणि समाजाबरोबर आपल्याला एखाद्या चांगल्या सामाजिक कार्यात वाहून घ्यायचं आहे, त्यांची मानसिकता ती असेल तर एम्बार्कच्या माध्यमातून त्या महिलांना देखील प्रोत्साहन देण्याचं काम. म्हणजे या लोकांनी असं ठरवलं आहे की प्रत्येक ट्रिपमध्ये किमान 10 ते 20% महिला अशा आपण घेऊन जायच्या की ज्यांची खरोखर आर्थिक परिस्थिती नाही, पण ती आर्थिक परिस्थिती नसताना देखील त्यांची इच्छाशक्ती आहे किंवा त्यांच्यामध्ये काहीतरी क्वालिटीज आहेत ज्या माध्यमातून भविष्यात यांना बरोबर घेऊन आपल्याला काहीतरी करता येईल. हा प्रयत्न देखील एम्बार्कच्या माध्यमातून राहणार आहे. थँक्यू. आभार नीता लाड. नाही आभार नीता दे ना. हां बोल. So since it was mentioned that a lot of working women would be joining this initiative, so is it like all the women participating in this rally would be working women, or there would be housewives as well? And also, are we selecting the participants, or are women, or do women have to apply for this and then things go forward? So, 2 questions. The first part, the women who are signing up are coming from all walks of life. Right from, we've got a lot of doctors, lawyers, professionals, rally drivers, adventure specialists have signed up. There are enough number of women who got in touch with us to say we don't drive, but we want to be a part of this because it's a historic initiative. They have also joined in. We want to club them up with others. The selection process is fairly simple. They have to register. They have to fill out a small form where they share their information. And we also select basis on the number of drivers available because we have 25 cars from Skoda, right? So, and these cars need to move from Kashmir to Kanyakumari. So we have to ensure that at least there are 2-3 good drivers per car, and then we balance out the rest. एक आणखी प्रश्न, ही जी रायडिंग मोहीम आहे ती अत्यंत सुंदर आहे, पण प्रत्यक्ष मला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे की हल्ली वर्तमानपत्र उघडलं किंवा कुठलंही चॅनल पाहिलं आपण तर प्रत्येक दिवशी एका मुलीवर किंवा एका महिलेवरती अत्याचार होतोय. आणि तुमचं जे बिल आहे किंवा तुमचा उद्देश आहे की महिलांचं सशक्तीकरण, या मोहिमेच्या द्वारे महिलांनी बाहेर यावं हा तुमचा पहिला उद्देश झाला. पण महिलांना सशक्त करण्यासाठी किंवा सबल करण्यासाठी अशी काही ठोस मोहीम तुम्ही करणार किंवा असा काही उपक्रम राबवणार? निश्चितपणे हा उपक्रम आम्ही सातत्याने राबवतोच आहोत. मागील 12-15 वर्षापासून किंबहुना माझ्या राजकीय करिअरला आता जवळजवळ 25 वर्ष होत आली. नीताचे वडील देखील आमदार होते, त्याच्या आधीपासून ती देखील एक सामाजिक कार्यात काम करते. म्हणून आम्ही जसं मगाशी म्हटलं की तरुण मुलींचं अवेअरनेस, मग ते सॅनिटरी नॅपकिनबद्दल असेल, कोणाबरोबर बोलण्याबद्दल असेल, तिला त्याचे शिक्षित करण्याचं असेल, काय समाजामध्ये जोपर्यंत आपल्यासारखी लोक एकत्रित येणार नाहीत, आपण पुढाकार घेणार नाही, तोपर्यंत समाजामधल्या विकृत बुद्धी ठेचण्यासाठी आपल्याला मदत होणार नाही. त्यामुळे आपण सर्वांनीच जर पुढाकार यामध्ये घेतला, इन्सिडेंट कालचा झाला किंवा रोज जे होतात ते अतिशय दुर्दैवी आहेत आणि त्याच्याबद्दल जेवढा आपण वाईट बोलू
तेवढं कमी आहे. परंतु अशा प्रकारची कृत्य पुन्हा समाजात होणार नाही, त्यासाठी आपण आपल्या मुलींना सक्षम करणं, मग ते सामाजिकदृष्ट्या असेल, व्यावसायिकदृष्ट्या असेल, शैक्षणिकदृष्ट्या असेल किंवा शारीरिकदृष्ट्या असेल, ह्या सर्व गोष्टींमध्ये आपण त्यांना सक्षम करण्याचा प्रयत्न आहे. आणि आमचा देखील हा प्रामाणिक प्रयत्न आहे की या माध्यमातून पुढे भविष्यात आमच्यासारख्या अनेक संस्था ज्या काम करतात त्यांनी देखील यामध्ये अवेअरनेससाठी पुढाकार घ्यावा. मग त्या मोठ्या संस्था असतील, अतिमोठ्या असतील, काही फिल्म स्टार्सच्या संस्था आहेत, काही पॉलिटिशियन्स लोकांच्या संस्था आहेत. प्रत्येकाने जर यामध्ये प्रयत्न केला तर मला वाटतं निश्चितपणे हा अवेअरनेस लोकांमध्ये राहील. बोल शेवट. माननीय पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वाखाली सडक सुरक्षा अभियान 2025 अंतर्गत महिलांचा सहभाग असणार असून त्यात रस्ते सुरक्षा जागरूकता मोहीम, समुदायाशी संवाद व शाश्वत विकास उपक्रम, भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा उत्सव यांचा समावेश असेल. आपण सगळे इथे आलात त्याबद्दल आम्ही सगळेच आपले आभारी आहोत. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.